नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आम्ही आत्ता ठाण्यात आहोत आणि एक अतिशय वेगळ्या अशा इव्हेंटच्या निमित्ताने आपण भेटतो आहे. झी मराठीने आत्ता आंबा महोत्सव आयोजित केला आहे आणि एक खास इव्हेंट आता इथं होतो आहे आणि त्याचे जे सगळं कॉम्पेअरिंग करणारे तीन मोठे काय म्हणू मी त्यांना, ते कलाकार म्हणून तर फेमसच आहेत, तुम्ही ओळखताच त्या तिघांनाही. तर तुमच्या तिघांचंही तारांगणमध्ये खूप स्वागत. अजून आपण कार्यक्रम बघितलेला नाही आहे, पण साधारण खूप गमती जमती असणारच आहेत. तुम्ही किती एक्साइटेड आहात या कार्यक्रमासाठी? खूप 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 जास्त एक्सायटेड आहोत, कारण आम्ही सगळ्यांनीच आय थिंक झी मराठी बरोबर कधी ना कधी काम केलं आहे आणि हा असा कार्यक्रम पहिल्यांदाच होतोय, अशी पार्टी पहिल्यांदा होतोय. आम्ही खूप एक्सायटेड. काय सगळ्यांना भेटणं, सगळ्यांबरोबर मजा करणं, गप्पा मारणं, याच्यासाठी नेहमीच आपण सगळेजण एक्सायटेड असतो. आणि आज तर आपले सगळे मित्र भेटणार आहेत, गेम्स खेळणार आहोत आणि मुख्य म्हणजे आंबा महोत्सव आहे, तर त्या रिलेटेड पण अनेक गोष्टी असणार आहेत. सो म्हणून जास्त एक्साइटमेंट आहे नेहमीच्या इव्हेंटपेक्षा जास्त. नाही, जसं आत्ता हे दोघे म्हणाले तसं एक्साइटमेंट तर भरपूरच आहे. आणि झी मराठी हे प्रेक्षकांसाठी, कलाकारांसाठी इतकं मनापासून सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे तुम्ही आता नेहमी बघताच, पुरस्कार सोहळे म्हणू नका, काही म्हणू नका, आणि अशा पद्धतीचे सीझनल महोत्सवसुद्धा झी मराठी आमच्यासाठी ऑर्गनाईज करतं. ते झी मराठीचं खरंच खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि या निमित्ताने सगळे कलाकार, निर्माते, सगळी प्रसारमाध्यमं एकत्र भेटतात, छान वेगळ्या विषयांवर गप्पा होतात आणि एक आंब्याचा आनंद घेतला जातो, वेगळ्या महोत्सवाचा आनंद घेतला जातो. त्याच्यामुळे फार मजा येते. बरोबर. आणि ह्याची थीम लाईनच आंबा महोत्सव आहे, तेव्हा मला तिघांकडूनही तुमचं आंब्यावरचं प्रेम किंवा आमरस किंवा एकंदरीत आंब्याच्या आठवणी सांगा तुमच्या. तुझ्यापासून सुरुवात कर. मी कोकणातली आहे, त्यामुळे आंबा म्हणजे सगळ्यात जास्त प्रिय आहे. कणकवली. येस. सो माझं लहानपण म्हणजे प्रत्येक मे महिना माझा गावीच गेला आहे. येस, 100%. आणि म्हणजे भरभरून कधीच कमतरता नाही आंब्याला. मला असं आंब्याचं पन्ह वगैरे, आमरस वगैरे नाही आवडत. अख्खा आंबा घ्यायचा, न कापता खायचा, अशा पद्धतीचं माझं बालपण होतं. आणि फक्त कधीतरी असं व्हायचं, तुलाही माहिती असेल की एखादा मे महिना असा असायचा की आंबे कमी आहेत, मग तेव्हा राडे व्हायचे आमच्याकडे, कारण की सगळ्यांना मग वाटून आंबे दिले जायचे की तुला स्वतःची काही आंब्याची झाडं होती काय माहिती. लहानपणी कोण विचारतं कोणाच्या आंब्याचं झाड असे आंबे काढलेत, आपण फक्त खायचं काम करायचं, तसं होतं. तर फक्त तेव्हा कधीतरी प्रॉब्लेम व्हायचे, भावंडांमध्ये थोडी भांडणं व्हायची, पण जी भांडणं झाली ती आंब्यावरनं, आणि जे गेट टुगेदर झाले ते आंब्यांसाठी. इतकं माझं बालपण आंब्यांशी रिलेटेड आहे. वा वा. खूप आमच्या पण गावी खूप आंबे असायचे. म्हणजे एक माझं कणकवलीच, तर त्याच्यामुळे ना आमच्याकडे काय असायचं, साधारण काय असतं, पेटे असतात ना आपल्याकडे किंवा बॉक्स असतात, आणि त्यात किंवा एखादा काहीतरी मोठी परात असते, त्याच्यामध्ये आंबे ठेवलेले असतात. आमच्याकडे एक रूम असायची ज्याच्यामध्ये आंबे ठेवलेले असायचे, एका खोलीत असायचे आंबे, आणि तुम्हाला कधीही वाटेल केव्हाही वाटेल तेव्हा आतमध्ये जायचं, जो तिकडे जमिनीवर असा पडलेला असा दिसेल तुम्हाला आंबा, तो घ्यायचा, आवडेल तो, आणि खात बसायचं. त्याला कोणी विचारणारं नव्हतं, हिशेब ठेवणारं नव्हतं, किती खाल्ले, काय खाल्ले ते नंतर कळायचं. ज्यावेळी उष्णता संपूर्ण अंगावरती यायची तेव्हा कळायचं की किती, अरे आत्ता खूप खाल्लेस असं म्हणून. पण पूर्ण म्हणजे आम्ही आणखीन एक मुख्य कोकणातली आठवण म्हणजे की जाताना आम्ही ज्या रंगाचे जायचो त्या रंगाचे आम्ही कोकणातनं परत कधीच नाही आलो. सो ही एक कोकणातली एक माझी महत्त्वाची आठवण आहे. आणि खूप आंबे खाल्ले, खूप मज्जा कर, आणि वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे आपल्याला फक्त माहिती असेल की ते हापूस आंबेच फक्त साधारणपणे आपण खातो. मी हापूस खाल्लेले आहेत, मी पायरी खाल्लेली आहे, त्याच्यानंतर मी बिटक्या खाल्लेला आहे, मी तोतापुरी खाल्लेला आहे. सो असे अनेक वेगवेगळे प्रकार असतात जे कोकणामध्ये या दरम्यानच्या काळामध्ये मिळतात. जांभळं मिळतात आत्ताच्या काळात, आत्ता तुम्ही गेल्यानंतर. सो ही एक वेगळी गंमत आहे कोकणातली. नारळ पाणी किंवा माझं म्हणणं आहे की आंबे बिंबे तर आपण सगळेजण ह्याचं सगळ्याचं बोलतोच, पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी कोकणी माणसाला लगेच क्लिक होईल ती म्हणजे सकाळी जी तांदळाची पेज पितो ना, त्याच्यात पण मजा असते एक वेगळी. चुलीवरची पेज, त्याच्यानंतर गुळाचा चहा. अरे काय म्हणजे मी सांगेन तेवढं कमी आहे, असं कोकणातल्या आठवणी आहेत. माझ्या खूप आठवणी आहेत आंब्याच्या. आता हे कसं, हे दोघं कोकणातले, त्याच्यामुळे आंब्यातच जन्म झाला यांचा. मी मराठवाड्यातला, परभणीचा, त्याच्यामुळे आंबा असं म्हणजे जसं कोकणातल्या प्रत्येक घराघरामध्ये 4-5 आंब्याची झाडं असतात, तसं मराठवाड्यात असं क्वचितच असतं की एखाद्याच्या घरी आंब्याचं झाड आहे. त्याच्यामुळे आम्ही काय करायचो, ज्या घरामध्ये आंब्याचं झाड आहे
त्या घरामध्ये घुसा, मग त्याच्या झाडावर चढा, मग ते आंबे तोडून मग ते चोरून खा. मला एकदा आठवतं की असंच आमची सगळी पोरांची टोळी आंबे चोरायला घुसली होती आणि तिकडून 10-15 माकडांची टोळीसुद्धा घुसली होती. त्याच्यामुळे आमची लिटरली माकडांसोबत भांडणं झालेली आहेत आंब्यासाठी, म्हणजे कोण जास्त आंबा चोरून खातं. आणि मला माझ्या एका मित्राला एका माकडाने अक्षरशः आंबा फेकून मारला, त्याचा इथे कोच पडली होती. त्याच्यामुळे इतक्या आठवणी आहेत आंब्याशी रिलेटेड. आणि मराठवाड्यात कसं गावरान आंबा जास्त मिळतो, म्हणजे कोकणातला कसा कापून खायचा आंबा, तसा मराठवाड्यातला छान माचून मग तो चोखून खाण्याचा आंबा, ती एक वेगळीच मजा आहे मराठवाड्यातल्या आंब्याची. आणि मग इकडे मुंबईत आल्यानंतर कोकणातले वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खायला मिळाले आणि त्या आंब्याचे नंतर जे होणारे जे परिणाम आहेत उष्णतेचे, ते सुद्धा अनुभवलेले आहेत. पण एक वेगळीच मजा आहे. मराठवाड्यातला माणूस असो किंवा कोकणातला माणूस, मराठी माणूस जिथे कुठे असतो त्याला आंबा प्रिय असतोच. आणि मला असं वाटतं की ज्या माणसाला आंबा प्रिय नाही असा माणूस क्वचितच असेल. आता ह्याने आंबा कसा खायचा ह्याच्याबद्दलही सांगलं. आणि आपल्याकडे खूप पद्धती आहेत. काही जणांना कापून आवडतो, काही जणांना फक्त आमरस पिळून काढलेला रस तोच आवडतो. तर तुला कशा प्रकारचा आंब्याचा आस्वाद घ्यायला आवडतो? मलाही चोखूनच आवडतो, म्हणजे अख्खा आंबा घ्यायचा, तो पूर्ण असा दाबून व्यवस्थित सॉफ्ट मऊ करायचा आणि मग तो चोखून खायचा. तुला ते थेट आंबा घ्यायचा तो आणि तसंच खायचं जसं मिळेल तसा. फक्त ते वरचं जे त्याचा जो देठ असतो तेवढा फक्त काढून ठेवायचा, नाहीतर मग ते पण खायला अडचण नसते काही. पण थोड्या वेळानंतर इथे असं खरखर वाटतं एवढंच, तेही करून झालंय. हा त्याच्यामुळे आंबा असं काही वेगळं काही करायची दोघंही कणकवली येतले. अनेकांना हा प्रश्न पडतो, कारण आता मुंबईत जो आंबा येतो तो खरंच कोणता देवगडचा का रत्नागिरीचा का गुजरातचा हे अनेकांना कळतच नाही. तुम्ही ओळखू शकता का हा आंबा कुठला आहे नेमका? मला काय वाटतं माहिती आहे का, जो ओरिजिनल जो देवगडचा आंबा आहे ना, या आंब्याचा वासच वेगळा असतो सर. हा तुम्ही एक पेटी तुमच्या घरात जर असेल ना, तर बाजूच्या 3 रूम्स तुमचे जे फ्लॅट्स असतील ना, तिथपर्यंत त्याचा वास गेलेला असतो. जरा दरवाजा उघडा असला ना, तर तिकडनं तुम्हाला त्याचा वास येतो. हा आंबाच ओरिजिनल देवगडचा आंबा किंवा त्या पट्ट्यातला जो नंबर 1 आंबा असतो तोच आंबा. पण अदरवाईज तुम्ही ओळखू शकता की हा वेगळा आहे म्हणून आंबा. सो एवढं काही मला कठीण नाही वाटत. जे खरे ते मुलांचं कसं जो ते पानवाल्यासारखं आहे हे आंबावाला, जो पट्टीचा आंबावाला आहे ना, आंबा खाणार आहे ना, त्याला बरोबर त्या कोकणातल्या माणसाला कळतं की हा खरा आहे का खोटा आहे आंबा ते. आणि जसं तू आत्ता म्हणालास की तू मराठवाड्यातून येतो, आणि आपल्याकडे काय होतं, मराठवाडा विदर्भ म्हण किंवा पश्चिम महाराष्ट्रातही म्हण, की जो हा देवगड आणि रत्नागिरीचा आंबा असतो तो आपल्याकडं सहसा म्हणजे आता मिळायला लागलाय, आधीच्या काही तुझ्या बालपणी मिळत नसं, आणि त्याच्याबद्दल एक खूप वेगळं आकर्षण उत्सुकता असायची. अगदी खूप उत्सुकता तर अजूनही आहे. कारण काय, मराठवाड्यात जर का तुम्ही परभणी भागात वगैरे जर का गेलात तर तो मागवलेलाच आंबा, त्याच्यामुळे तो महाग मिळायचा, त्याच्यामुळे तो लहानपणी कितपत असं कमी यायचा घरी. गावरान आंबा तो जास्त आणि आमच्याकडे कसं इकडे कोकणात किंवा मुंबई पुण्यात म्हणा डझनावर म्हणा किंवा किलोवर आंबे मिळतात, तसं आमच्या परभणीला पूर्वी 17चं माप असायचं. हां, म्हणजे 1 17 2 17 म्हणजे 17 आंबे पिशवीत टाकले की ते 1 माप झालं, 34 आंबे टाकले की 2 माप झालं, असं 1 17 2 17 अशी 17चं माप होतं परभणीला. आता हळूहळू ते किलो डझनावर आलंय, पण आमच्या लहानपणी ते 17चं माप असायचं. मग ते सगळे आमचे बाबा शनिवार बाजारातून घरी आणणार, मग आम्ही छान सगळी भावंडं एकत्र बसणार, मग ते धुवून माचून वगैरे चोखून खायचा, कापून नाही. तो आंबा चोखून खायचा आंबा असतो, रस पण नाही करायचा त्याचा, चोखून खायचा. रस आमच्याकडे कधी होतो माहितीये का, जेव्हा ते खूप पिकतात ना अचानक, तेव्हाच फुकट जाऊ नये ह्याच्यासाठी केलेला रस, एवढंच. ते आमरस त्याच्या पलीकडे आमच्याकडे काही बनत नाही. आणि लहानपणी तुमच्याकडे म्हणजे तुम्ही आंबे विकत आणायचा का तुमचे शेजार पारचे आणूनच द्यायचे तुम्हाला? तेच जे यायचे तेच, विकत कधीच नाही घेतले. हा, ते तर इकडे मुंबईलाच आता आपण म्हणालो तसं कोकणात कसं आंब्याची झाडं प्रत्येकाच्या घरी 4-4 5-5 असायची. कोकणातून तुमच्याकडे येतात ना. बरेच लोक येतात. माझा भाऊ पाठवतो दरवर्षी, आंबे येतातच त्याच्याकडनं. हा, दरवर्षी बरेच लोक. माझ्या बाबांचा मित्र आहे, तो रत्नागिरीमध्ये आहेत ते, तर मग ते रत्नागिरीतनं पेटी पाठवणार. म्हणजे आमच्या घरात आहे ना, मी आत्ता गोष्ट सांगतो, 7-8 दिवसांपूर्वी आमच्या घरामध्ये जवळजवळ 150 आंबे होते घरातच. पेट्या आल्या होत्या, बाबांच्या मित्राने पाठवल्या, मला एक मिळाली तर मी ती दिली, असं ते दोन्ही मिळून आम्ही खात. आता आमच्याकडे आमच्या घरी आणि सडळ हस्ते खातात, असं काही. माझी पोरगी बिरगी म्हणजे एकदम
कमाल आहे ती त्या त्याच्यामध्ये सीझन मध्ये ते फळ खाल्लंच पाहिजे खाल्लंच पाहिजे खाल्लंच हां पाहिजे. सो त्याच्यामुळे ते होतंच. खूप छान. मला वाटतं की आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या आंब्याच्या आठवणी सांगितल्यात. आता आम्ही कार्यक्रम बघू आणि एन्जॉय करू. तुम्हाला तिघांनाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू 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 थँक्यू